बोल ना. तू वैतागलोय का आधी? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला घरी लवकर का जायचं होतं? घरी बायको वाट बघत होती का तुझी? हो, वाट बघत होती. मी इथे आहे, मग घरी कोण वाट बघत होती? माझी सवत आहे का घरी? आदिती, इथे माझा इतका वेळ फुकट गेलाय, त्याचं काही वाटत नाहीये का तुला? प्लीज ही मस्करी थांबव. मला खरंच कळत नाहीये तुला घरी लवकर का जायचं होतं ते. आणि प्लीज परत परत हे म्हणू नकोस की वेळ वाया गेला. उलट किती फ्रेश दिसतोयस बघ, त्या जुई बरोबर गप्पा मारून. मी जुईशी बोलावं अशी तुझीच इच्छा होती ना, आणि मी काय लिफ्ट द्यायला गेलो नव्हतो तिला. हो का? मी पण त्यांच्याकडून लिफ्ट नाही घेतली. आणि तसंही तुला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. त्या दिवशी रजनी सोबत गेला तेव्हा विचार केला होतास का माझा? मी काय करू शकणार होतो, आणि आलो ना मी परत. मग मीही नाही गेले त्यांच्या सोबत. पण टूरला जाशील ना? मी अजून हो म्हटलं नाहीये जय. आणि तसंही त्यांनी सांगितलंय की आधी घरच्यांना विचारायचंय. आणि अजून मी माझ्या घरच्यांना विचारलं कुठे? बरं, जुई काय बोलली? मी तिच्याशी बोललेलं चालतं वाटतं तुला? हो, कारण खूप साधी मुलगी आहे ती, खूप जेन्युइन आहे. तिच्या मनात खूप गोंधळ आहे. तिचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हेच तिला माहित नाही. तिचं माझ्यावर प्रेम वगैरे मला माहित नाही, पण तुम्ही दोघी एकमेकींच्या प्रेमात आहे असं वाटतंय मला. दोघी भरभरून कौतुक करत असता एकमेकींचं. असं काहीही नाही. आणि एक सांगू, तू जर आज तिच्याशी बोलला नसतास ना, तर हे सगळं खूप वेगळ्या दिशेला गेलं असतं आणि खूप हर्ट झाली असती ती. पण तुझ्याशी बोलल्यावरती थोडी स्थिरावेल. आय एम शुअर तिच्या मनातला गोंधळ थोडा तरी कमी होईल. तुला काय माहिती मी काय बोललोय तिच्याशी? मला खात्री आहे, न दुखवता खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं असेल तिला. तुझ्याकडूनच शिकलोय मी.